फोटो जे असतात ते फक्त फोटो नका आम्हाला तुमच्या करता आणि जेवायला झालं ना लगेच इथंच कापून बसतो. मी सुमित रमेश पांचार्या, राहणार कांबी तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. माझ्या मित्राचं गाव आहे गदेवाडी. तिथं एक अक्षय इंगळे नावाचा इसम होता. त्याने शेअर मार्केट संबंधी एक ऑफिस उघडून लोकांकडून पैसे गोळा करून जास्त पैशाचं आमिष दाखवून त्यांची अशा प्रचंड अशा पैशांची फसवणूक केली. त्यामध्ये जवळजवळ सर्वांचा मिळून एक आकडा 2-4 कोटीपर्यंत जातो आहे सगळ्यांचा फसवणुकीचा. गेले अनेक दिवस त्याच्याकडं वारंवार फोन लावून पैशाची मागणी करतो, तरी तो कसलाही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहे. पैसे देतो म्हणला सुरुवातीच्या काळात, नंतर काही 2-3 महिने हप्ते दिले, नंतर दिले नाहीत आणि आता फोन बंद करून पसार झालेला आहे. गेले अनेक दिवस जवळजवळ आज 2 महिने होत आले त्याचा कुठलाही संपर्क गावाशी नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे कोणाचाही फोन उचलत नाही, बोलत नाही कोणाला आणि फरार आहे तो. असे जवळजवळ त्याने गावात सर्वसामान्य शेतकरी, महिला वर्ग, मजूर यांचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा घेऊन तो पळून गेला आहे आणि त्यांच्या पैशात जीवावर तो आज पंचतारांकित हॉटेल वगैरे इकडे मजा करत आहे. तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या हेतून आम्ही सगळे आज शेवगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक माननीय श्री भदाणे साहेब यांच्याकडं एक निवेदन दिलं आहे, ज्यामध्ये आमची मागणी आहे की त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा एक मोठं आंदोलन त्याच्यावर उभारण्यात येईल. MPID ॲक्टमध्ये त्याच्यावरती सर्वसामान्यांची अशी मागणी आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, त्यांना अन्यथा एक मोठं आंदोलन त्याच्यावर उभारण्यात येणार आहे. धन्यवाद. ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे, राहणार गदेवाडी तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. अक्षय मेशोक इंगळे हा माझ्या गावाचा रहिवासी असून त्याला मी एक 10-12 वर्षापासून म्हणजे त्याचा माझे चांगले संबंध आहे. मी त्याच्या खात्यात त्यांनी माझी नाही का आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यांनी माझ्याकडून एक 2 लाख रुपये नाही का घेतलेले आहे. त्यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली घेतलेले आहे. त्यांनी 13% आमिष दाखवून मला तो बोलला की दर महिन्याला 13% तुला पैसे परतावे करील. त्याचे सहकारी सुनील माळी, भगवान नेवल, राम मडके, आत्ता बोलला तो त्यांनी जागे भाड्याने घेतलेला आहे. या संदर्भात मी आपले शेवगावचे DYSP सुनील पाटील साहेब यांना भेटलो. मी त्यांच्यासंग माझा संवाद झाला. ते बोलले की अर्ज वगैरे दाखल करा. मी अर्ज वगैरे दाखल करून 1 महिना होऊन गेला आहे, तरी त्यावरती अजून कुठली कारवाई केलेली नाही. फक्त ते बोलले की आता SP ऑफिसला जाऊन त्याच्यावरती 420चा गुन्हा दाखल करू. यानंतर आमच्या गावातले सगळे रहिवासी ज्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते सर्वजण आज इथं शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत मी परत आज PI साहेबांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक साहेबांशी माझं आत्ता बोलणं झालं. त्यांचं पण असंच म्हणणं आलं की तुम्ही सर्वजणांनी अर्ज दाखल करा, यानंतर आम्ही त्यावरती गुन्हा दाखल करू. यापूर्वी मी डोंबिवलीमध्ये मी पण गेलो होतो अक्षय इंगळेचा तपास करणे. खरं तर हा तपास नाही का डिपार्टमेंटचा आहे, परंतु आता आमच्या पैशासाठी आम्ही नाही का आमच्या महिला भगिनी वगैरे सगळ्यांनी काय केलं, बचत गटमधून नाही का पैसे काढून त्याच्याकडे गुंतवणूक केलेली सगळ्या. यानुसार मी एक समाजसेवक म्हणून मी यांच्या वतीनं नाही का डोंबिवलीला गेलो होतो. तिथं गेल्याच्या नंतर अक्षय इंगळेशी त्याच्या मेवण्याशी माझा संवाद झाला. ते मेवणा विशाल कोल्हे म्हणून आहेत, त्याला साथीदार आहे. परत विनोद कोल्हे म्हणून आहे, ते त्याला तिथं सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये मी तिथल्या मी पोलीस विभागामध्ये पण गेलो होतो. पण त्यांचं असं म्हणणं आलं की 420 दाखल करा त्याच्यावरती. 420 दाखल झाल्याच्या नंतरच आम्ही त्यावरती कारवाई करू अक्षय इंगळेवरती. तरी मला इथं मी साहेबांना भेटलं की विनंती आहे की त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश लवाट. आज या ठिकाणी गदेवाडी येथील ग्रामस्थ शेवगाव पोलीस स्टेशनला PI साहेबांना अर्ज देण्याकरता आली होती. तर त्यांनी आमचा सल्ला देण्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी आलो होतो. आमचे शेवगावचे माझे सहकारी ॲडव्होकेट सुहास चव्हाण आणि मी ॲडव्होकेट अतुल लबडे अशा ठिकाणी आलो होतो आम्ही. तर ते त्यांचे मगरे भाऊसाहेब, तर एक अक्षय इंगळे नावाचा इसम याने एक गदेवाडीमध्ये एक शेअर मार्केटच्या नावाखाली एक ऑफिस टाकलं होतं आणि बेकायदेशीर त्यांनी ऑफिस टाकून आमिष आणि तुम्हाला दरमहा 12 ते 13 ते 16% त्या परताव्याचा आमिष दाखवून की माझी पतसंस्था आहे, पतपिढी अशा पद्धतीने त्यांनी बनावट स्लिपा वगैरे छापून लोकांची फसवणूक केली ती आणि पैसे गोळा केले ते. आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून शेवगाव शहरामध्ये, शेवगाव तालुक्यामध्ये हा प्रकार राजरोसपणे फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. 4 वर्षापासूनची फसवणूक ही तालुक्याची होत आलेली आहे आणि याचा गौप्यस्फोट कुठेतरी याचं बिंग आज फुटलेलं आहे. आणि जवळपास बघता आमच्याकडं आकडे आली बरीचशी की 200 ते 250 अशी कार्यकर्ते म्हणजे ट्रेडर लोक होते का ज्यांनी असं ऑफिस शेअर मार्केटच्या नावाखाली टाकलं होतं आणि ते भरमसाठ पैसे
प्रत्येकाचे आकडे असे 30 कोटी 40 कोटी 50 कोटी, काहींचे 500 ते 1000 कोटीपर्यंतसुद्धा आकडे ऐकायला मिळतात. असेसुद्धा मोठमोठे बिग बुल ट्रेडर या ठिकाणी तालुक्यातून पळून गेले. तालुका अक्षरशः त्यांनी एक 20-25 वर्ष मागं नेलेलं आहे. याच्यामध्ये फार गरीब लोकांनी, काहींनी बचत गटांचे पैसे काढून महिलांनी, काहींनी सोनं तारण ठेवून, काहींनी सोनं गहाण ठेवून विकून हात उसने पैसे घेऊन, शेकड्याने पैसे घेऊन ह्या लोकांकडं फार मोठ्या परताव्याच्या आमिषापोटी पैसे पाठवले होते. आणि आज त्या ठिकाणी तर त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हे राहिलेलं नाही. तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं 5 ते 8 हजार लोक यामध्ये गुंतलेले आहेत. म्हणजे घराणीशी एक माणूस आहे. कायदा यामध्ये MPID ॲक्टनुसार सुद्धा यांच्यावर ॲक्शन होती. प्राइज अँड चिट्स मनी लॉन्ड्रिंग, अनरेग्युलेटेड इंटरेस्ट स्कीम या संदर्भात सावकारकी सगट, अवैध भिशी याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे ऑफिसेस लागतात. आज घडीला जर हे पळून गेले असेल तर तुम्ही 420चा अर्ज यांना रीतसर करू शकता. पोलिसांना तो अधिकार आहे. पोलिसांना आम्ही या ठिकाणी अर्ज दिलेला आहे, पण त्यावर त्यांचं काही फार असं प्रतिसाद आम्हाला पोलिसांचा मिळाला नाही. पण 420 दाखल केल्यानंतर नॉन बेलेबल वॉरंट हा इश्यू होतो. नॉन बेलेबल वॉरंट इश्यू झाल्यावर आरोपीला पोलिसांना धरून आणणं, हजर करणं हे त्यांना क्रमप्राप्त असतं. पण तिथपर्यंत लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. माझं लोकांना एक जाहीरपणे एवढंच आवाहन करणं आहे की सांगू इच्छितो की ज्या लोकांना काही वाटत असेल का आमचं 100च्या स्टॅम्पवर 500च्या स्टॅम्पवर FD केलेली आहे, लिहून घेतलेली आहे, तर नोटरी डज नॉट हॅव एनी बाइंडिंग व्हॅल्यू इन द कोर्ट, इट इज नॉट ॲडमिसिबल इन द कोर्ट. तर नोटरीच्या अधिकारावर तुम्ही कुठल्याही प्रकारची बेकायदेशीररित्या कोणतीही गोष्ट लिहून घेऊ शकत नाही. जरी तुमच्या 500च्या 1000च्या नोटरीवर जरी कोणी लिहून घेतला असेल आणि FD केली असेल तर ती FD ग्राह्य धरल्या जात नाही. यांना कुठल्याही प्रकारचे बँकाचे म्हणून स्वतःचे म्हणून तसे अधिकार नाही आहेत FD करून घेण्याचे. म्हणून तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. जरी तुमच्याकडे त्यांचे स्लिप असतील, त्या स्लिप जरी पोलिसांचं म्हणणं आलं का हे खोट्या असतील तर तुम्ही चेक असतील चेक लावू शकता. तुमचे हात उसने पैसे म्हणून सांगू शकता. पण गुन्हे दाखल केल्याशिवाय इथं कोणी हजर होणार नाही. लोकांनी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो. मी सुमित रमेश पांचार्या, राहणार कांबी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. माझ्या मित्राचं गाव आहे गदेवाडी. तिथं एक अक्षय इंगळे नावाचा इसम होता. त्याने शेअर मार्केट संबंधी एक ऑफिस उघडून लोकांकडून पैसे गोळा करून जास्त पैशाचा आमिष दाखवून त्यांची अशा प्रचंड अशा पैशांची फसवणूक केली. ज्यामध्ये जवळजवळ सर्वांचा मिळून एक आकडा 2-4 कोटीपर्यंत जातो आहे सगळ्यांचा फसवणुकीचा. गेले अनेक दिवस त्याच्याकडं वारंवार फोन लावून पैशाची मागणी करतो, तरी तो कसलाही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहे. पैसे देतो म्हणलं सुरुवातीच्या काळात, नंतर काही 2-3 महिने हप्ते दिले, नंतर दिले नाहीत आणि आता फोन बंद करून पसार झालेला आहे. गेले अनेक दिवस जवळजवळ आज 2 महिने होत आले. त्याचा कुठलाही संपर्क गावाशी नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे कोणाचाही रिस्पॉन्स, फोन उचलत नाही, बोलत नाही कोणाला आणि फरार आहे तो. असे जवळजवळ त्याने गावात सर्वसामान्य शेतकरी, महिला वर्ग, मजूर यांचा कष्टाचा पैसा, घामाचा पैसा घेऊन तो पळून गेला आहे आणि त्यांच्या पैशात जीवावर तो आज पंचतारांकित हॉटेल वगैरे इकडे मजा करत आहे. तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या हेतून आम्ही सगळे आज शेवगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक माननीय श्री भदाणे साहेब यांच्याकडे एक निवेदन दिलं आहे, ज्यामध्ये आमची मागणी आहे की त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा एक मोठं आंदोलन त्याच्याविरोधात उभारण्यात येईल. MPID ॲक्टमध्ये त्याच्यावरती सर्वसामान्यांची अशी मागणी आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, त्यांना अन्यथा एक मोठं आंदोलन त्याच्याविरोधात उभारण्यात येणार आहे. धन्यवाद. यांच्याकडे आम्ही आज गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत. तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी आमची ग्रामस्थाच्या वतीने मागणी आहे.